पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली। त्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे 5 महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यामध्ये पाकिस्तानची पाणीकोंडी करत सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिल्याचं सांगितलं। मात्र 24 एप्रिलला केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे। 4 पॅराग्राफ मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे, धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने, मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंदस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे, त्यांनी रद्द केलेला नाही तर त्यांनी अबेयन्समध्ये ठेवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।